खालिद का शिवाजी हा चित्रपट येत्या 8 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे। मात्र या आधी आता या चित्रपटावरून वाद निर्माण झालेला आहे। या चित्रपटातील काही दृश्य हे आक्षेपार्ह आहेत, तसेच जी दृश्य दाखवलेली आहेत ती इतिहासाला धरून नाहीयेत अशा पद्धतीचा आक्षेप हिंदू महासंघाने घेतलेला आहे आणि सेन्सॉर बोर्डाला या बद्दलचं पत्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। एकूणच या चित्रपटामध्ये नेमका आक्षेप काय आहे, या चित्रपटामध्ये कशी मांडणी करण्यात आलेली आहे, ज्याला अनेक आता हिंदू संघटनांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे। याविषयी आपण बोलूयात। आपल्या सोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत। तुम्ही सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिलेलं आहे, पण नेमकं काय मागणी, या चित्रपटामध्ये काय काय चुका किंवा काय काय आक्षेपार्ह दृश्य आहे? तुम्ही जे आता सुरुवात केली की चित्रपटातल्या काही दृश्यांना आक्षेप आहे, आमचा पूर्ण चित्रपटालाच आक्षेप आहे नावासहित। हे खालिद का शिवाजी काय प्रकार असं मला कळलंच नाही। शिवाजी महाराज जिजाऊंचे, शिवाजी महाराज शहाजीराजांचे, शिवाजी महाराज आमचे, खालीचे कसे शिवाजी झाले? ज्यांनी त्रासच दिला महाराजांना, संभाजीराजांना, संपूर्ण भोसले कुटुंबाला शेवटपर्यंत त्रास दिला, त्यांचे शिवाजी कसे होऊ शकतात? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा, याचा जो क्रिझर लॉन्च झालेला आहे तर तो मुलगा त्या आजीला विचारतो की अफजल खान को क्यों मारा? ती आजी म्हणजे की कुछ तो किया रहेगा। अरे कुछ तो नहीं किया। त्यांनी शिवाजी महाराजांची मान त्याच्या बगलीत पकडली होती, वार केला होता, म्हणून महाराजांनी कोतळा बाहेर काढला। त्याच्या आधी त्यांनी तुळजाभवानीवर वार केले, मूर्ती फोडलीये, गायी कापल्यात त्या मंदिरात, मांस खायला लावलंय हिंदूंना, बलात्कार केले सामुदायिक, सगळी मंदिरं तोडली त्या भागातली। तो महाराजांना मारायला आला होता, हे का सांगत नाही? ती कुछ तो किया होगा। इतिहासाचं विकृतीकरण चाललंय। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 30% मुस्लिम होते आणि 18 बॉडीगार्ड मुस्लिम होते। कुठने शोध लावला? एकही नव्हता। जे काय सुरुवातीच्या काळात त्यांनी आणले होते ते सुद्धा गद्दारी करून गेलेले। आणि हाच जर क्रायटेरिया लावला असेल तर इंग्रजांच्या सैन्यामध्ये सगळे भारतीय होते, मग काय भारतीयांवर इंग्रजांचं प्रेम होतं असं आपण म्हणणार का काय? त्यामुळे चुकीचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जातोय, आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतोय। आम्ही जसं काल सांगितलं होतं की पुण्यामध्ये हा चित्रपट लागू देणार नाही। माझ्याकडे आता एक मेसेज आलेला आहे, मी तुम्हालाही देतो। पुण्यातले एकही थिएटर तो पिक्चर दाखवत नाहीयेत। फक्त मुस्लिम बहुल भागांमधल्या काही शहरांमध्ये जो पिक्चर आहे तिथं सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश देऊ। आम्ही काल सांगितलं होतं हा चित्रपट जर थिएटरमध्ये लागला तर थिएटरच्या आत जाऊन आम्ही अफजल खान वधावर व्याख्याने देऊ। आम्हाला आनंद आहे की आमची भूमिका थिएटरवाल्यांनी मान्य केली, आम्ही त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। परंतु विकृती थांबली पाहिजे। अजून 10-20 वर्षानंतर हा चित्रपट हाच आधार असेल नवा इतिहास मांडण्याचा। उद्या तुम्ही दाखवाल महाराज युद्धाला जाताना नमाज वाचून गेले, मशिदीत पाया पडून गेले, गरज काय? मला हेच कळत नाही अशा इतिहासाची। सेन्सरनं हा चित्रपट अजूनही बंद करावा। आणि आज आम्ही आणखी कायदेशीर पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर करतो आहोत। अजून 3 दिवस हातात आहेत, नाही तर जे काय घडेल त्याची जबाबदारी सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा असेल असं आमचं स्पष्ट मत आहे। चित्रपटगृहांनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुळामध्ये हा चित्रपट मराठी आहे। आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडलेले आहेत, त्यांचा जन्म इथं झालेला आहे। असं असताना सुद्धा जे दिग्दर्शक निर्माते आहेत यांना या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी माहिती नसावी का, हे जाणून बुजून केलं जात आहे। दिग्दर्शक आणि निर्मात्यांबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं एक निर्माता ख्रिश्चन सुद्धा आहे, म्हणजे त्याच्या मला धर्मावर जायचं नाही काय कारण नाही, तरी सुद्धा दुसरे जाणीवपूर्वकच केले जाते। चित्रपट काढायला हजारो विषय आहेत, हजारो ऐतिहासिक पुरुष सुद्धा आहेत। बरं अगदी महाराजांना दाखवायचं तर महाराजांचं बाकीचं दाखवा ना। अफजलचा कोतळा बाहेर कसा काढला, शाहिस्ते खान कसा बोटं कापली, कसा पळून गेला, वेळा कसा सोडला, हे दाखवा ना। सगळं हिंदवी स्वराज्य कसं उभं केलं ते दाखवा। हे नको तर लहान पोरांच्या नादी लागून इतिहास कशाला विकृतीकरण करताय? महाराजांचं विकृतीकरण इनडायरेक्टली होते, आम्ही ते थांबवण्याचं आमची जी ताकद आहे त्यापासून नक्की प्रयत्न करू। या चित्रपटाचे जे निर्माते दिग्दर्शक आहेत यांच्याशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे का? सेन्सॉर बोर्डाला जरी तुम्ही पत्र लिहिलेलं असलं तरी मात्र चित्रपट यांनी काढलेला आहे। मी लेखकांशी फोन केला होता, लेखकांनी एकदा पहिल्यांदा कॉल उचलला, त्यांना फक्त मी विचारलं की तुम्ही कोणत्या आधारावर करायचं मला माहिती घ्यायची। त्यानंतर त्यांनी फोन उचललाच नाही, माझं बोलणंच केलं नाही। आता मी सुद्धा तो कालपासून तो थांबवलाय पर्याय। परंतु आमचं त्यांना आव्हान आहे आमच्याबरोबर जाहीर चर्चेला बसावं, तुम्ही तुमचा इतिहास पुराव्यासहित मांडा, आम्ही आमचा मांडतो आणि बघूयात खरं काय ते। आक्रमक भूमिका हिंदू महासंघाने घेतलेली आहे। सेन्सॉर बोर्डाला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, पण हे सगळं जाणून बुजून केलं जाते, विकृतीकरण केलं जाते अशा पद्धतीचा आरोप आता होते। आणि त्यामुळे हा खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलेला आहे। आता सेन्सॉर बोर्ड याबद्दलचा काय निर्णय घेतं, या चित्रपटातले जे दृश्यांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे, नावाला आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय भूमिका घेतं का हे पाहणं महत्वाचं आहे। पण 8 ऑगस्टला जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याच्या विरोधामध्ये थिएटरमध्ये जाऊन आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा हिंदू महासंघाने सुद्धा दिलेला आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.